येवला तालुक्यातील रायते शिवारातील हॉटेल नंदन ते जगताप वस्ती तसेच हॉटेल नंदन ते चिचोंडी शिवारापर्यंतच्या रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर पावसामुळे चिखल आणि पाण्याचे डबके साचत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी, विद्यार्थी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या येवला निफाड महामार्गाचे काम सुरू असून या कामासाठी रायते आणि चिचोंडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतून मुरुम काढण्याची परवानगी संबंधित महामार्गाच्या कंपनीने घेतली होती. त्या बदल्यात परिसरातील रस्ते दुरुस्त करून देतो असे देखील सांगितले होते. मात्र कोणत्याही प्रकारचा रस्ता दुरुस्त करून न दिल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले असून या पार्श्वभूमीवर युवा नेते कुणाल दराडे यांनी ग्रामस्थांसमवेत संबंधित रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित ठेकेदार व प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली. येत्या 8 दिवसांत रस्त्याचे काम सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा कुणाल दराडे यांनी यावेळी दिला आहे. आज चिचोंडी रायता ग्रुप ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी रस्त्याची समस्या या ठिकाणी मांडलेली आहे. आपण बघितलं की रस्त्याची किती वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हॉटेल नंदन पासून तर जगताप वस्तीपर्यंत आणि हॉटेल नंदन पासून तो चिचोंडी शिवारपर्यंत रस्त्याची इतकी बिकट परिस्थिती की माणूस त्या ठिकाणी चालू शकत नाही. आताच मला एक जोडपं आहे जे अपंग आहे आणि ते अपंग जोडपं त्या चिखलातून त्यांनी गाडी काढली म्हणजे मोठी घटना त्या ठिकाणी घडू शकते. अनेक वृद्ध लोक या ठिकाणी 2-3 लोक तर फ्रॅक्चर झालेले, 2-3 वयोवृद्ध जे लोक आहेत ते इथे पडलेले. आणि असं असताना देखील या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून एक कमिटमेंट या ठिकाणी झाली होती. ती कमिटमेंट अशी होती की हा जो रस्ता होतोय नाशिक ते येवला जो 4 लेन होतोय आणि तो 4 लेन रस्ता होत असताना त्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं होतं यातलं जे काही मटेरियल उरेल ह्या दोन्ही रस्त्यांवरती मी जवळजवळ 30 डंपर तुम्हाला देईल, जेणेकरून आपण जो हा रस्ता आहे याची व्यवस्थित लेवल करून हा रस्ता येण्या जाण्याच्या लायकीचा आपण त्या ठिकाणी बनवूया. परंतु कुठलीही कमिटमेंट त्या ठिकाणी पाळली नाही. ग्रामपंचायतची NOC घेत असताना त्यांनी शब्द दिला, अद्याप एकही डंपर या ठिकाणी टाकलेला नाही. लोकांची गैरसोय होते. जर रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरने आणि त्याचबरोबर प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर रायते चिचोंडी ग्रामपंचायत या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून रस्ता रोको या ठिकाणी आम्ही करणार आहोत. लवकरात लवकर या दोन्ही रस्त्यांची डागडुजी करणं गरजेचं आहे. तुम्ही बघितले असेल व्हिडिओच्या माध्यमातून इतकं चिखल, म्हणजे रस्त्यावरती चिखल आहे का चिखलात रस्ता आहे हेच कळेनासं झालंय आम्हाला. अशी परिस्थिती झाली आणि सर्व पदाधिकारी म्हणजे सरपंचापासून तर सगळे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सगळे सदस्य, संपूर्ण गाव चिचोंडी आणि रायतं हे दोन्ही गावाचे ग्रामस्थ देखील या ठिकाणी जमलेले आहेत. ग्रामसेवकांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलंय प्राथमिक स्तरावरती की कारण त्यांच्या NOCनी हे रस्त्याचं काम आम्ही पुढे सुरू केलं होतं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि म्हणून प्रशासनाने याच्यात दखल घ्यावी. जे काही संबंधित ठेकेदार आहे आणि ठेकेदारच्या ज्या व्यक्तींनी या ठिकाणी जे काही कमिटमेंट केल्या आहेत मुरुम देण्याच्या त्या कमिटमेंट त्यांनी पूर्ण करावं. नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला इथे रस्ता रोको करावा लागेल आणि रस्ता रोको करून आमच्या न्याय हक्कासाठी आम्हाला भांडावं लागेल. आणि जोपर्यंत हे रस्ते नीट होणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरनं उठणार नाही हे आपल्या माध्यमातून मी सांगतो. धन्यवाद. सुभाष आप्पासाहेब मडवई, राहणार चिचोंडी बुद्रुक, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आमच्या सर्व रायते ग्रामस्थ, चिचोंडी ग्रामस्थांची फसवणूक झालेली आहे. सरपंचांना आमच्या शब्द दिला होता या ब्रह्मा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने की बी आम्ही तुमच्याकडनं ठराव द्या आम्हाला ग्रामपंचायतचा, आम्ही मुरुम काढतो आणि तुमच्या गावातील रस्ते पण दुरुस्त करून देतो. आणि त्यांनी 400-500 डंपर मुरुम काढला, परंतु अद्यापर्यंत आम्हाला फक्त खाली 5 डंपर दिलेले आहेत. बोलीप्रमाणे त्यांनी काही डंपर दिलेले नाही. सरपंचांची पण आणि ग्रामसेवकांची पण आणि सर्वांचीच फसवणूक केलेली आहे. आणि हा जो इथे रस्त्याचा प्रश्न आहे
हा त्यांनी मार्गी लावा अशी मी त्यांना सूचना करतो. कारण या ठिकाणी नाही तर मोठं आंदोलन उभं करण्यात येईल. प्रवीण सर्जेराव पवार इथे नंदन हॉटेलच्या पाठीमागे राहिला आहे. आमच्या रस्त्याची अशी दुरावस्था झालेली की रात्री 9-9:30ला मी येतो. इथे अशी परिस्थिती की गाडी फसते, गाडी निघत नाही. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता व्यवस्थित करावा हीच विनंती. गाडी लोटायला घरच्यांना जावं लागतं. आम्ही बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.